खात्री आहे रात्रभर तुम्ही झोपलेले नसाल. 1:30 वाजल्यानंतर ही बातमी समोर आली आणि त्यानंतर ती वाऱ्यासारखी पसरली की ऑपरेशन सिंदूर भारतानं पार पडले. तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे, हे अतिशय प्रिसिजन असं म्हणजे स्ट्राईक केलेले आहेत आपण स्कॅल्प नावाच्या मिसाईलच्या मदतीने. आणि याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतात ज्याच्यावरनं हे मिसाईल फायर होतं त्याचा वापर केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे टार्गेट जी होती, 3 मोठे दहशतवादी गट आहेत जे काश्मीरमध्ये काम करतात. लष्कर ए तोयबा ज्याचा प्रमुख आहे हाफिज सईद, जैश ए मोहम्मद ज्याचा प्रमुख आहे मौलाना मजहर, आणि सय्यद सलाउद्दीन हा हिजबुल मुजाहिदचा आहे. हे सगळ्यांचे जे हेडक्वार्टर्स आहेत, त्यांचे ज्या मदरसा आहेत, त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत हे हिट झालेले आहेत. आणि जास्त महत्वाचं असं आहे की आतापर्यंत जेवढी कारवाई व्हायची ती पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये व्हायची, परंतु त्याच्यातल्या आता 5 जागा ज्या आहेत त्या पाकिस्तानी पंजाबमधल्या आहेत. आणि पाकिस्तानचं जे मुख्य हृदय आहे ते पंजाब आहे. म्हणजे पाकिस्तान सैन्य, पाकिस्तानची जे हायरार्की आहे ही सगळी पंजाबी डॉमिनेटेड आहे. आणि तिथे आपण हल्ला करून त्यांचं खूप नुकसान केलेलं आहे. आणि पाकिस्ताननी थोडाफार प्रमाणामध्ये रिटॅलिएशन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं एखादं विमान आत याचा प्रयत्न करत होतं, ते पण पाडलं गेलं असावं, अशा प्रकारची माहिती आहे. आणि म्हणजे याच्याशिवाय एवढं नक्की की आता पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. नेमकं काय करायचं याची त्यांना भीती वाटते आहे. आणि आता ते म्हणतात की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग करा. म्हणजे पाकिस्तान युनायटेड नेशन्सच्या थ्रू अशा प्रकारच्या वाटाघाटी केव्हापासून करायला लागला होता. ज्यावेळेला त्यांनी हल्ला केला त्यावेळेस त्यांनी असं काही केलेलं नव्हतं. तर म्हणजे आपण एक चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान केलेलं आहे. आणि जे जे दहशतवादी इथे होते ते नक्कीच मारले गेलेले आहेत. नेमके किती होते, हाफिज सईद तिथे होता की नाही, मसूद तिथे होता की नाही हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. परंतु पाकिस्तानला एक मोठा धक्का बसलेला आहे की त्यांचं जे हार्ट आहे, त्यांचा जो सर्वात महत्वाचा जो प्रांत आहे पंजाब, तिथे फायरिंग करण्यात आलं. जी तुम्ही गावाची नावं घेतली, बहलवापूर, उळदके वगैरे, ही बऱ्यापैकी मोठी गाव आहेत, लक्षात ठेवा. ही काही कुठली खेडी नाही आहेत म्हणजे. आणि हे सगळे जे कॅम्प्स होते किंवा हे होते हे सगळे त्यांनी लोकवस्तीच्या आत ठेवलेले होते. कारण त्यांना असं वाटायचं की आपण जर सेपरेट ठेवले तर आपल्यावरती हल्ला होईल. तर लोकवस्तीत ठेवले तर लोकवस्तीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. परंतु तसं झालेलं नाहीये. आपण केवळ प्रिसिजन स्ट्राईकने त्यांचे कॅम्प्स जे लोकवस्तीच्या आत होते ते डिस्ट्रॉय केलेले आहेत. तर कौतुकच व्हायला पाहिजे. आपण पुष्कळशा प्रमाणामध्ये जो आपल्याला बदला घ्यायचा होता ते घेण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. नक्की